घरात आनंद आणि पैसा टिकून राहण्यासाठी काही वेगळ्या, कधीही न ऐकलेल्या वास्तू टिप्स. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला अशा काही वास्तू टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही कदाचित आधी कधीही ऐकल्या नसतील. या टिप्स फक्त घर सजवण्यासाठी नाहीत, तर घरातील ऊर्जा बदलण्यासाठी आहेत. काही लोकांच्या घरी गेल्यावर खूप शांत आणि छान वाटतं, तर काही घरात गेल्यावर मन अस्वस्थ होतं. यामागे फक्त नशीब नसतं, तर घरात तयार होणारी ऊर्जा देखील कारणीभूत असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 7 वेगळ्या वास्तू टिप्स सांगणार आहे, ज्या घरात आनंद, पैसा आणि सकारात्मकता वाढवू शकतात. रात्री झोपताना आरशासमोर झोपू नका. वास्तुशास्त्रानुसार बेडसमोर मोठा आरसा असेल तर मन अस्थिर राहतं. अनेक लोकांना यामुळे बेचैनी, विचित्र स्वप्न किंवा मानसिक थकवा जाणवतो. जर तुमच्या बेडसमोर आरसा असेल तर रात्री तो पडद्याने झाका. ही छोटी गोष्ट असली तरी अनेक लोकांना याचा फरक जाणवला आहे. 2. घरात एका कोपऱ्यात मिठाचा वाटा ठेवा. ही खूप जुनी पण प्रभावी मानली जाणारी टीप आहे. एका छोट्या वाटीत खडे मीठ भरून घराच्या बाथरूममध्ये किंवा एखाद्या कोपऱ्यात ठेवा. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. आठवड्यातून एकदा ते मीठ बदलून टाका. यामुळे घरातील नकारात्मकता जाते. 3. स्वयंपाकघरात आरसा नको. स्वयंपाकघरात गॅस स्टोवच्या समोर आरसा कधीही लावू नका. यामुळे घरातील वाद वाढतात आणि आरोग्य बिघडते. 4. घरात येताना थकवा वाटत असेल तर हा उपाय करा. कधीकधी बाहेरची नकारात्मकता आपण घरात घेऊन येतो, म्हणून घरात आल्यावर हातपाय धुण्याची सवय लावा आणि मुख्य दरवाजाजवळ थोडंसं कापूर जाळा. यामुळे घराचं वातावरण हलकं आणि प्रसन्न राहतं. 5. आठवड्यातून एकदा संपूर्ण घरात दिवा फिरवा. शनिवार किंवा गुरुवारी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून तो संपूर्ण घरात फिरवा, विशेषतः अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये. यामुळे स्थिर नकारात्मक ऊर्जा कमी होते. 6. घरात सतत दुःखी गाणी किंवा भांडणांचे व्हिडिओ चालू ठेवू नका. ही आधुनिक वास्तू टीप आहे मंडळी. आपण जे सतत ऐकतो किंवा पाहतो त्याचा घराच्या वातावरणावर परिणाम होतो. जर घरात सतत रडारड, नकारात्मक बातम्या किंवा भांडणांचे आवाज चालू असतील तर मनावर त्याचा परिणाम होतो. त्याऐवजी सकाळी शांत संगीत, मंत्र किंवा भक्तिगीते लावा. 7. घरात तुटलेल्या वस्तू जास्त दिवस ठेवू नका. तुटलेलं घड्याळ, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, फुटलेली मूर्ती किंवा बंद पडलेल्या वस्तू, या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. म्हणून ज्या वस्तू वापरात नाहीत त्या काढून टाका. घर हलकं वाटेल आणि मनही. मंडळी, जिथे स्वच्छता, शांतता, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा असते तिथे आनंद आपोआप येतो. या टिप्स अंधश्रद्धा म्हणून नाही, तर सकारात्मक वातावरण तयार करण्याचा एक प्रयत्न म्हणून करा. आणि लक्षात ठेवा, घरातली सर्वात मोठी सकारात्मक ऊर्जा म्हणजे एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम. जर तुम्हाला अशा वेगळ्या आणि उपयोगी माहितीचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.